अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात निष्पाप पर्यटक दगावले. या हल्ल्यात मुख्यतः पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले होते, ज्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी पर्यटकांची धार्मिक ओळख तपासून विशेषतः पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्याला पाकिस्तान आधारित दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा आणि त्याच्या शाखा द रेसिस्टन्स फ्रंट जबाबदार असल्याचे मानले जाते. या हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून प्रत्युत्तर दिले. या कारवाईत भारतीय लष्कराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात भारतीय सैनिकांना विजय मिळाला. त्यांच्या धैर्याच्या आणि शौर्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभक्ती गीतातून सलामी देण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अमित मंचले यांनी दिली. मसिहा सामाजिक बौद्धिशीय संस्थेच्या वतीनं भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरी निमित्ताने भारतीय सेनेचे उत्साह वाढवण्यासाठी व भारतीय नागरिक म्हणून आपले एकत्रित समर्थन देण्यासाठीच ऑपरेशन सिंदूरचा विजयोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 26 मे 2025 रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता मसिहा चौक मोदी सोलापूर येथे पार पडला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका रुत भंडारे यांनी केले.